नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्या मल्हारच्या हॉबी डू बिडू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन यशस्वीपणाने वाटचाल करणाऱ्या आपल्या संवाद कट्ट्यावर आजचे प्रमुख अतिथी आहेत इंजिनियर तुषारजी तोतला. मंडळी, तुषार तोतला गेल्या 33 वर्षांपासून औद्योगिक आणि निवासी बांधकाम क्षेत्रामधील एक उत्तम यशस्वी असं नाव आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन एक सर्जनशील, एक सामाजिक दायित्व मानणारा, जाणणारा असा भला माणूस अशी म्हणून पण त्यांची ओळख आहे. ते रोटरीशी संबंधित आहेत, ते जल फाउंडेशनशी संबंधित आहेत. त्यांनी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम उभं केलेलं आहे. एक आदर्श अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यरत ते होते. नंतर क्षेत्रीय प्रमुखाची जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडे आहे. आणि एवढंच नाही तर संपर्क फाउंडेशन ही सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेली आणि विशेषतः रुग्णांची केअरटेकिंग जी संस्था आहे, जी अतिशय आपुलकीनं, आस्थेनं अशी कोणालाही आश्रय देणारी आणि रुग्णांना, ज्यांना कोणी नातेवाईक नाही आहे, त्यांना घरचा माणूस म्हणून सेवा देणारी ही संपर्क फाउंडेशन आहे. तिचे पण तुषारजी हे सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत आणि रोटरीचे ते सचिव पण आहेत सध्या, रोटरी जळगाव वेस्टचे. मित्रांनो, एवढंच नाही तर अत्यंत नाविन्यपूर्ण, अभिनव अशी वडील घर योजनासुद्धा ही त्यांच्याच नेतृत्वाखाली आकार घेते आहे. आणि सध्या सिव्हिल इंजिनियर असोसिएशनचे इंजिनियर तुषारजी तोतला, जे आजचे प्रमुख अतिथी आहेत आपले संवाद कट्ट्यावरचे, ते उपाध्यक्ष पण आहेत. अत्यंत समर्थ अशी वाटचाल या असोसिएशनची सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तर मंडळी, आजच्या आपल्या 184व्या भागामध्ये, की ज्याचं टायटल आहे सेवा में संधी. आपल्याला माहिती आहे की सेवा में स्वर्ग अशी उक्ती तर आहेच, अतिशय प्राचीन काळापासून, अनादी अनंत काळापासून आपण ते ऐकत आलेलो आहे. पण स्वर्ग पण आहे आणि संधी पण आहे, अपॉर्च्युनिटीज पण आहे. फक्त आपली वृत्ती, आपली प्रवृत्ती ही सेवा देण्याची असावी. निर्व्याज, निस्वार्थी, निरपेक्ष अशी सेवा देण्यामध्ये अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व तुषारजी तोतला आज आपल्यामध्ये आहेत. तुषारजी, पुनश्च एकदा वंदे मातरम. तर आपण छानपैकी गप्पांना, संवादाला सुरुवात करूया. तुषारजी, आपलं एकूणच परिवार जो आहे तो अत्यंत सेवाभावी आहे, एक व्रतस्थ सेवाव्रत आपल्या घरामध्ये आहे. कसं मिळालं हे बाळकडून तुम्हाला? मुळातच मी शेतकरी कुटुंबातला. बरं. आणि माझ्या आईचे वडील जे आहेत ते स्वातंत्र्य सैनिक होते. त्याच्यामुळे सामाजिक सेवेचा जो वसा आहे तो परिवाराकडून मिळालेलाच आहे. वा. अच्छा. म्हणजे घरातनंच सगळं हे आहे. आजोबा, पणजोबा किंवा वडिलांचाही आपण उल्लेख केला आहे. बरं. मग 33 वर्षांपासून आपण बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत आहात. पहिली 19 वर्ष आपल्याला जेव्हा अनौपचारिक गप्पा मारत होतं तेव्हा तुम्ही असा उल्लेख केला की 19 वर्ष मी हे बाकीच्या गोष्टी काही मला सुचल्याच नाही किंवा मला असं करावं असं पण वाटलं नाही. पण मग फक्त बांधकाम क्षेत्र, फक्त व्यवसाय, एक व्यवसाय, त्यातलं यश, याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे असताना सुद्धा इकडे कसे वळलात? एक स्वाभाविक, एक तरुणपणामध्ये जे विषय असतात की एक व्यवसाय यशस्वी करण्याची नशा असते. घरातून, आईकडून किंवा वडिलांकडून नेहमी सांगितलं जायचं की आपण समाजाचं देणं लागतो, आपण लक्ष द्यायला पाहिजे, समाजात वावरायला पाहिजे, संवेदना ठेवून काम करायला पाहिजे. पण अशा काही घटना घडतात की माणूस, एखादी ठेच लागते आणि मग बाणावर येतो आणि मग ती वडीलधाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला कुठेतरी टच करून जाते. आणि मग या सगळ्या विषयामधून साधारण 2014 नंतर की आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून आनंद उपभोगू शकतो आणि समाधान घेऊ शकतो याची जाणीव झाली आणि मग त्या दृष्टीने प्रवास सुरू झाला. वा.
म्हणजे प्रत्येक गोष्टीत पैसा आहे असं नाही, तर म्हणजे सेवेतनं संधी पण उपलब्ध होते, पण जे सेवेतनं समाधान मिळतं ते मला वाटतं तुमच्या दृष्टिकोनातून फार अलौकिक आहे, अमूल्य आहे, नाही का? बरोबर. बरं, मग मग मित्रपरिवारात वगैरे असं सगळं सेवाभावी लोक त्या काळात होते? हो, म्हणजे माझ्या सोबत काम करणारे जे काही माझे मित्र होते, माझ्या व्यवसायात होते, ही लोक काम करायची. पण त्यावेळी त्यांच्या सोबत काम करत असताना, व्यवसाय करत असताना की बुवा तू हा भाग तू पाहतोय ना, मी व्यवसायाकडे लक्ष देतो. जसं म्हणतो तर आपण व्यवसायामध्ये भागीदारी करत असताना एकमेकांचा जो भाग आहे, तो आधार जो आहे तो भागलेला असतो आणि त्याच्या दृष्टीने व्यवसायातली गणितं या पद्धतीने केली होती की तू सामाजिक बघ, मी व्यावसायिक बघतो. अच्छा अच्छा. आणि अशा पद्धतीने ते सगळं सुरू होतं. पण मग कुठल्या तरी एका क्षणाला असं जाणवायला लागलं की नाही, आपण समाजाचं देणं लागतो, आपण काम करायला पाहिजे, यात उतरायला पाहिजे, संवेदना ठेवून आपण काम करायला पाहिजे. एक समान धागा तुमच्या कार्यातनं मला जाणवतो, कारण आपण विविध क्षेत्रात काम करतायत आणि आपलं सूत्र आहे हॉबी डू बी डू, म्हणजे एक तरी छंद असावा. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, पण समान धागा मात्र सामाजिक दायित्व, कॉन्ट्रीब्युशन. नक्की. तुम्ही रोटरीमध्ये काम करत असाल, तुम्ही भारत विकास परिषदेचं उत्तम काम करत असाल, तुम्ही संपर्क फाउंडेशनचं काम करत असाल, तुम्ही जल फाउंडेशनचं काम करत असाल, किंवा माहेश्वरी समाजाचं सुद्धा, म्हणजे समाजाचं सुद्धा काम तुम्ही करताय. पण इथं सामाजिक दायित्व, सोशल कॉन्ट्रीब्युशन, ते ऑब्लिगेशन, हे असं ते मानून, ते व्रत समजून तुम्ही करताय. काय सांगाल याच्याबद्दल? हो, नक्कीच. म्हणजे यामध्ये मला एक अजून ॲडिशन करावीशी वाटेल की आमचा एक सागरपाक क्रिकेट क्लब म्हणून आमचा एक हौशी इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स आणि यांचा एक क्रिकेटचा क्लब आहे. साधारण मी आता वयाच्या 55 मध्ये आहे. 45व्या वर्षी आम्ही सगळे एकत्र येऊन गेली सतत 10 वर्ष रोज सकाळी क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने एकत्र येतो. एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण होते. आणि हे सर्व करत असताना सकाळी तुमचा फिटनेस तुम्हाला दिवसभराची एनर्जी देऊन जातो. आणि समाजातलं कुठलं वैगुण्य की इथं ही गरज आहे, ही तिथं तुम्हाला सकाळी एक प्रेरणा देऊन जाते. तर ह्या निमित्ताने ह्या सगळ्या विषयांमध्ये मित्रमंडळी असो, भारत विकास परिषद असो, रोटरी असो, संपर्क फाउंडेशन असो, या सगळ्या विषयामध्ये कुठंतरी समाजामध्ये असलेली जी कॅव्हिटी आहे ती प्रकर्षाने पुढे येते. आणि मग त्या कॅव्हिटीमध्ये आपण काय क्रिएटिव्हिटी करू शकतो हे आपल्याला ॲज एन इंजिनिअरिंग, म्हणजे मी मूळचा इंजिनियर असल्यामुळे याच्यात आपण काय इंजिनिअरिंग करू शकतो याचा आम्ही विचार करतो आणि त्या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलायचा प्रयत्न करतो. वा वा वा. आपण व्यक्तिशः आणि आपल्या टीमने आणि आपण ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी होतात तिथं तुमच्या कामाच्या निमित्तानं तुम्ही तुमची ओळख स्वतंत्र निर्माण केलेली आहे. तर असे प्रत्येक क्षेत्रातील एक एक दोन अभिनव असे सामाजिक उपक्रम आपण काही सांगू शकाल? खूपच केले आपण. नक्कीच सांगता येईल. भारत विकास परिषद असेल, जल फाउंडेशन असेल, असोसिएशन असेल इंजिनिअरिंगचं, काय काय सांगा? आम्ही जळगाव सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला नक्कीच आठवत असेल की मेरूण तलावाच्या ब्रिटिशकालीन हा तलाव बनलेला आहे आणि त्याच्या एक गळतीचा खूप मोठा विषय, जे पावसाळ्यात पाणी साचतं आणि मेरूण तलाव नेहमी ओव्हरफ्लो होतो. पण मेरूण तलावाची गळती एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की मेरूण तलाव हा अगदी जानेवारी-फेब्रुवारीत आटून जायचा. आणि त्यावेळी जळगावातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये काय करायचं असा विषय घेतलेला असताना जळगाव सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन म्हणून आम्ही जे त्याच्यात काम केलं आणि ती गळती रोखण्यासाठी आम्ही कुठेतरी मदतरूप होऊन शहराचं लाखो लिटर पाणी प्रतिवर्षी जे वाया जायचं ते थांबण्यामध्ये आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही केलेलं काम आम्हाला नक्की मनाला समाधान देऊन जातं. वा वा वा. बरं, मग संपर्क फाउंडेशन एक म्हणजे लौकिक प्राप्त असं नाव आहे सामाजिक स्तरावरचं, आणि कोविडच्या काळात असेल आणि नेहमीच म्हणजे त्या तुमच्या उपक्रमांमध्ये सातत्य पण असतं. तर पेशंट्स आणि मुख्य म्हणजे ज्यांना कोणी नाही त्यांचे तुम्ही जवळचे म्हणजे आप्तेष्ट काय करतील अशा पद्धतीने तुम्ही त्यांची काळजी घेतात. केअरटेकर तुम्ही प्रत्येकाकडे पोहोचवतात ज्यांना कोणी नाही असेल.
तर काय ती दुवा आणि तो काय ते समाधान असेल, काय सांगाल त्याच्याबद्दल? सर मी तुम्हाला म्हणजे मी नेहमी उल्लेख करतो की एखादी तुम्ही परिसरामध्ये वावरत असताना एखादी घटना तुम्हाला एखादी कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असते. नक्की. संपर्क फाउंडेशन उभं करण्यामागे जी प्रेरणा आहे ती माझी मावशी आहे. माझ्या मावशीचे मिस्टर ब्रेन स्ट्रोकने कोमामध्ये गेलेले होते आणि तिला मी भेटायला उदयपूरला गेलेलो आणि त्यांच्या तिथं ते जवळजवळ 13 महिने कोमामध्ये होते आणि त्यांच्या तिथं जी केअरटेकर म्हणून येणारे जे केअरटेकर सर्व्हिसेस देणारे जे लोक होते तर तिथं त्यांना मी 4-5 दिवस सतत काम करताना पाहिलं आणि त्या मावशीची सगळी होणारी तारांबळ पाहिली आणि ती तारांबळ पाहिल्यानंतर मला कुठंतरी असं जाणवलं की मोठ्या शहरांमध्ये या सर्व्हिसेस प्रोफेशनली अवेलेबल आहेत, पण जळगावसारख्या Tier 3 सिटीमध्ये या सर्व्हिसेस ना प्रोफेशनली अवेलेबल आहे ना सोशली अवेलेबल आहे. तर आणि याची कॅव्हिटी जळगाव शहरामध्ये याच्यासाठी तयार होते की आता सगळ्या फॅमिलीज जे आहेत ते न्यूक्लियस होत चालले आहेत, छोट्या फॅमिली होत चालल्या आहेत आणि त्याबरोबर वर्किंग प्रोफेशनल प्रत्येक फॅमिलीमध्ये वाढायला लागलेले आहेत. अशा वेळी घरातल्या लॉंग इलनेसमुळे जे रुग्ण आहेत त्यांची जी सेवाभाव पूर्वीसारखा आता राहिलेला नाही आहे, मग त्यांची सेवा देण्यासाठी कुठंतरी आपण एक सेवा उभी करावी असा विचार मनात कुठंतरी तळून गेला आणि त्याच्यातून संपर्क फाउंडेशनची आम्ही निर्मिती केली. बरं बरं बरं. किती ते या परिवारामध्ये, संपर्क परिवारामध्ये किती मेंबर्स आहे तुमचे? संपर्क फाउंडेशन हा भारत विकास परिषदेच्या प्रेरणेने निर्माण झालेला ट्रस्ट आहे. वा वा. आणि ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टमध्ये जवळजवळ 15 विश्वस्त याच्यात काम करतायत. मी जरी चेहरा असलो तर यामागं काम करणारे भरपूर लोक आहेत की ज्यांनी आपला व्यवसाय परिवार सांभाळत याच्यामध्ये खूप सारा वेळ दिलेला आहे. बरं बरं बरं. आणि संपर्क फाउंडेशनमध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही काम करत असताना आज आम्हाला कुठंतरी असं वाटतं की ज्या विषयासाठी आपण अट्टहास केलेला होता तो कुठंतरी आता आज तब्बल 65 घरांमध्ये आपले केअरटेकर जाऊन सर्व्हिसेस देत आहेत. सोबतच आपण हॉस्पिटल इक्विपमेंटची लायब्ररी देखील रन करतोय की जी पूर्णतः रेंट फ्री या बेसिसवर चालते. डिपॉझिट, रिफंडेबल डिपॉझिट घेऊन आपण ती चालवत असतो. अच्छा 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 अच्छा. बरं, मग वडील घर ही सुद्धा नाविन्यपूर्ण पण समाजाला काहीतरी देणं आपण लागतो या भावनेतनं, समर्पित भावनेतनं निर्माण झालेली ही संकल्पना आहे. तर काय सांगाल याच्याबद्दल वडील घर? संपर्क फाउंडेशनचं काम करत असताना लोकांशी जी विचारांची देवाणघेवाण होत असताना शहरातल्या डॉक्टर लोकांशी संवादाचा आदानप्रदान होत असताना काही गोष्टी अशा जाणवल्या किंवा आपणही व्यवसायामध्ये आहोत, आपणही आपले फॅमिलीज न्यूक्लियस होत चालले आहेत आणि आपले पोरं आता उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात भरारी घेत आहेत किंवा देशातही खूप लांबच्या ठिकाणी आहेत. अशावेळी फॅमिलीज खूप छोट्या झालेल्या असताना घरामध्ये काहीतरी इमर्जन्सी तयार होते आणि आपल्याला अचानक आपल्या बेटर हाफसोबत बाहेर निघावं लागतं आणि अशावेळी घरात आई एकटी आहे, स्वाभाविक आहे चिंता होणारच आहे. बरोबर. मग आईजवळ कोण थांबेल? तर अशामधून ही वडील घर संकल्पना उभी राहिली की वडील घर ही संकल्पना आमच्यामध्ये म्हणजे त्याची कन्सेप्ट अशी आहे की इमर्जन्सीमध्ये मला कुठेतरी 4 दिवस बाहेरगावी जायचं आहे तर आईला तुम्ही वडील घर संस्थेमध्ये आणून सोडून गेलात तर तिथं तिच्या सकाळच्या दुधापासून तर रात्री झोपायच्या वेळेच्या दुधापर्यंत सगळी सोय, दिवसभराचं मेडिकेशन, फूड, दिनचर्या पूर्ण दिनचर्या पूर्ण होईल अशा पद्धतीने सगळी रचना आम्ही त्याच्यात लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि जर त्यांना काही मेडिकल इमर्जन्सी झाली तर त्यांच्या डॉक्टरांपर्यंत जाण्यासाठी ती सुविधा आम्ही तिथं निर्माण करत आहोत. असं एक साधारण 12 बेडेड 15 बेडेड वडील घर जळगाव शहरामध्ये आम्हाला सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल देखील सुरू आहे. छान छान छान. किती म्हणजे खूप सखोल असा विचार या सगळ्या गोष्टींमागे आहे आणि मुळातच तो स्थायीभाव लागतो, सेवावृत्ती, तर ते तुमच्याकडे ते बाळकडू उपजतच आहे. बरं, मग हे सगळ्या या प्रवासामध्ये, कारण हे म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखाच विषय आहे, तर मग याच्यामध्ये आपल्या कुटुंबाची साथ ही फार महत्त्वाची आहे. काय सांगाल आपल्या फॅमिली सपोर्टच्या बाबतीत? नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणतात लष्कराच्या भाकरी भाजणं आहे, पण असं आहे की भाकरीशिवाय लष्करही चालत नाही. खरं आहे. तर
ह्याच्यामध्ये कुटुंबाची साथ खूप महत्त्वाची आहेच आणि मुळातच आम्ही माहेश्वरी फॅमिलीमधले आहोत. सेवाभाव, स्थायीभाव, सेवा, त्याग, सदाचार हे आमच्या समाजाचं ब्रीदवाक्य देखील आहे. ते आम्हाला आमच्या रक्तातून आलेलं आहे आणि आमच्या कुटुंबातील महिला ह्या नेहमी हिरिरीने पुढं येत असतात आणि एक बाजू सांभाळून घेतात. त्याच्यामुळे दुसरी जी बाजू आहे समाजात काम करण्याची, व्यवसायात काम करण्याची, ही निश्चितच प्रेरणा त्यातून मिळते. म्हणजे पारिवारिक आघाडी जी आहे घरची त्या समर्थपणे सांभाळतात. नक्कीच नक्कीच. बरं, मग याच्यासोबत कुठले कुठले छंद तुम्ही जोपासलेले आहेत? अजून काही आवडी विशेष? मला आवड आहे ती क्रिकेटची. बरं बरं. वा. मी क्रिकेट अजूनही म्हणजे वय वर्ष 55 असताना देखील रोज खेळतो. वा. क्रिकेट रोज खेळतो. त्याच्यासोबत मला आवड आहे वाचनाची. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की मी 2014ला लँडमार्क कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा एक फोरमच्या कोर्समधून अक्रॉस झालो होतो आणि त्याच्यानंतर माझ्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन आले ते मेजर त्याच्यामध्ये आले की समोरच्याच्या विश्वामध्ये जाऊन समोरच्याला काय वाटतंय त्याच्या भावविश्वामध्ये जाऊन त्याचा विचार केला तर तुम्ही सकारात्मक वृत्तीने काम करू शकतात. हे मला त्यातून शिकायला मिळालं. आणि एखाद्याविषयी जर कोणाविषयी चांगलं बोलायचं आहे तर त्याच्याविषयी चांगलं बोलायचं आहे तर त्याच्याविषयी चांगला विचार करणं किंवा त्याच्यातल्या पॉझिटिव्हिटी पाहणं हे त्यातून मला शिकायला मिळालं. वा 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 वा. केवढा महत्त्वाचा एका अर्थाने संदेशच आहे. म्हणजे सकारात्मक वृत्तीसुद्धा ही सेवाभावी कुठेतरी तो स्थायीभाव असल्यामुळे ती आणि ते बघण्याचं आणि डोळसपणे त्या जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या त्या दिशेने हा तुमच्या बाजूने तो नेहमी घडत आलेला आहे. तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे. बरं, मग रोटरीच्या निमित्तानं त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळते आणि सेवेतने पण तुम्ही ती संधी निर्माण करतात. तुमच्याकडे जी जबाबदारी आहे ती सध्या सचिव पदाची आहे. महत्त्वाची जबाबदारी, की रोल तुम्ही प्ले करताय. काय सांगाल त्या बाबतीत? बरोबर. म्हणजे संपर्क फाउंडेशन, भारत विकास परिषद यामध्ये काम करत असताना एक प्रत्येक संघटनेचा एक स्वतःचा एक ऑरा असतो आणि त्यांचा एक मोठा काम करण्याचा मोठा वेगळा कॅनव्हास असतं. तर संपर्क फाउंडेशन, भारत विकास परिषद, सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन यांच्या कॅनव्हासबरोबर एका इंटरनॅशनल कॅनव्हासवर जाऊन आपण काम करावं आणि आपल्यामध्ये असलेल्या जे काही छोटासा खारीचा वाटा आहे आपण मोठ्या कॅनव्हासवर देऊ शकलो तर किती छान होईल. या उद्देशाने मी रोटरी जॉईन केली आणि रोटरीचं मला एक नेहमी म्हणजे बाहेरून जे पाहत होतो आणि आज रोटरी अनुभवतोय ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. रोटरीमध्ये गेल्या 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले मी जे पाहतोय की रोटरीमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये काही गुण असतील तर ते गुण हेरत त्याला संधी देण्याचं, वाव देण्याचं काम रोटरीतले वरिष्ठ सहकारी हे नेहमी करत असतात. वा वा वा. म्हणजे आपल्याला जर काही जो गप्पांचा विषय आहे सेवा में संधी, तर तुमच्यात मुळातच तो वसा आणि वारसा तुम्हाला लाभलेला आहे आणि ते पण वरिष्ठ ते गुण हेरतात आणि तुम्हाला वेळोवेळी ती संधी तशी उपलब्ध होत राहते. मंडळी, खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण असे अनेक खरं छंदिष्ट माणसं पण ज्यांचा स्थायीभाव मुळातच सर्जनशीलता आहे, सृजनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी, अशी माणसं आपण निमंत्रित करत असतो. आणि आज आपल्या संवादकर्त्याचे अतिथी होते इंजिनियर तुषारजी तोतला. त्यांच्याशी खूप चांगल्यापैकी आपला डायलॉग झालेला आहे, इंटरॅक्शन झालेलं आहे आणि एकूणच त्यांचा जो प्रवास आहे हा सेवा कार्याचा आणि त्यातनं त्यांना ज्या मिळालेल्या संधी आहे त्याचंच त्यांनी सोनं पण केलेलं आहे. तर पुढल्या तुमच्या सगळ्या ज्या काही संकल्प आहेत, तुमच्या ज्या मनीषा आहेत त्या पूर्ण होत, संकल्प सिद्धीला जावोत अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. मल्हारच्या वतीनं आपण आजच्या या आमच्या संवाद कट्ट्यावर आलात आणि छान गप्पा आमच्याशी मारलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा आपला आभार. धन्यवाद. या निमित्ताने खूप छान संधी, आपण केलेल्या कामाचं कोणीतरी त्याची कॉग्निजन्स घेतो आणि ते कुठंतरी मांडण्याची संधी देतो, ही निश्चितच याच्यामुळे अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल हे निश्चित. थँक्यू.